वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्म देव सर्व कार्येषु सर्वदा. उद्या आहे संकष्ट चतुर्थी. बघा, संकष्ट चतुर्थीच्या दिवशी बऱ्याच महिलांचा ताईदादांचा उपवास असतो. मात्र तुमचा उपवास असो किंवा नसो, आपल्याला आपल्या मुलांसाठी एक दिवा लावायचा आहे. तर आता बघा, हा दिवा का लावायचा आहे, तर तुमची मुलं खूप अभ्यास करतात पण हवं तसं यश त्यांना मिळत नाही. नोकरीसाठी खूप प्रयत्न करूनही त्यांना सफलता मिळत नाही. मुलांवरती अडचणी सतत सुरू आहे, संकट येत राहतात, आजारपण असतं. त्यासाठी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. आता बघा, आईला अडचण असेल तर वडील देखील हा उपाय करू शकतात. घरामध्ये आजी असेल किंवा मग काकी असतील, त्यासुद्धा हा उपाय मुलासाठी करू शकतात. आता एक गोष्ट लक्षात घ्या, उपाय कधी करायचा आहे, तर बघा, आता उद्या सकाळी तुम्ही साफसफाई केल्यानंतर अंघोळ वगैरे झाल्यानंतर तेव्हा जेवांची पूजा करणार. तर बघा, आपल्याला उपाय करायचा आहे, तर त्याआधी आपल्याला सेवा करायची आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, उद्या तुम्हाला अ, जेव्हा तुम्ही देवांची पूजा करणार तेव्हा तुम्हाला स्वच्छ पाण्याने का होईना गणपती बाप्पांना ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः असं म्हणत अभिषेक करायचा आहे, जमेल तेवढ्या वेळा. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून जागेवरच ठेवायची. तिला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचा, गुड खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा, दोऱ्याचं जानवं देखील घालायचं. लाल जास्वंदीचं फूल असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर कुठलंही लाल रंगाचं फूल तुम्ही अर्पण करू शकता. 21 दुर्वांची जुळी असेल तर ती देखील अर्पण करायची. गणपती बाप्पाची आरती करायची. झालं. आता बघा, आपल्याला उपाय करायचा आहे. तर तुम्हाला आधीच सांगते की हा जो उपाय आहे, हा एकच दिवा तुम्हाला लावायचा आहे. पण हा दिवा तुम्हाला सलग उद्यापासनं 21 दिवस तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. आपल्या मुलांचं आयुष्य जे आहे ते मार्गी लागावं, व्यवस्थित त्यांना यश मिळावं, त्यांना जे हवं, जे पाहिजे ते त्यांना मिळावं, त्यांच्या जीवनातली दुःख दूर व्हावी, त्यासाठी आपण हा उपाय करत आहोत. फक्त एक दिवस लावून चालणार नाही, तुम्हाला कंटिन्यू 21 दिवस हा दिवा लावायचा आहे. तर आता बघा, सकाळी जर तुम्ही लावायला घेतला तर समजा तुम्ही सकाळी देवांची पूजा झाल्यानंतर 11 वाजेच्या आतमध्ये तुम्ही हा दिवा लावायचा आणि संध्याकाळी लावायचं ठरवलं तर संध्याकाळी 4 वाजतापासनं 6 वाजेपर्यंत या टायमिंगमध्ये हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. आता दिवा तुम्ही आज, आता समजा उद्या तुम्ही सकाळी 10 वाजता हा दिवा लावला किंवा 7 वाजता दिवा लावला, सलग 21 दिवस तुम्हाला 7 वाजताच त्याच जागेवर तो दिवा लावायचा आहे. जर तुम्ही 4 ते 6 मध्ये संध्याकाळी म्हणजे 4 वाजता लावला, सलग 21 दिवस 4 वाजताच तुम्हाला तो दिवा लावायचा आहे. लक्षात फक्त एवढंच घ्या की दिव्याचा जो टायमिंग आहे, उद्या ज्या टायमिंगला तुम्ही दिवा लावणार आहात तोच टायमिंग कंटिन्यू 21 दिवस ठेवायचा आहे. अर्थात महिलांचा मासिक धर्म मध्ये येणार, त्यामुळे त्या 5 दिवसात वडिलांनी हा दिवा लावला तरी चालेल. तर बघा, दिवा कसा लावायचा आहे, साधी मातीची पणती घ्यायची आहे. मातीची पणती प्रत्येकाच्या घरामध्ये असते, नवीन आणा असं नाही, जुनीच घ्यायची आहे, मात्र स्वच्छ घासून घ्यायची आहे. कुठेही तुटलेली फुटलेली चीर पडलेली घ्यायची नाही. झालं. त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे. आता मोहरीचं तेल नाही आहे, देवासाठी जे तेल वापरतात ते वापरा, पण 21 दिवस दिवा लावायचा आहे तर मी म्हणेल की मोहरीचं तेल घेऊन या, काय हरकत आहे. तर बघा, मोहरीचं तेल टाकायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, त्यामध्ये दुहेरी कापसाची वात, दुहेरी कापसाची वात म्हणजे 2 वातींची एक वात तुम्हाला करून त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. आता एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटमध्ये तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक कशाने काढायचं, तर हळदी कुंकू मिक्स करायचं, हळदी कुंकू मिक्स करून पाणी टाकून त्याचं गंध तयार करायचं, त्यात एक स्वस्तिक करायचं. स्वस्तिकाच्या मध्ये 4 टिंब साईडने 2-2 उभ्या रेषा ओढायच्या आणि त्यावरती तो दिवा ठेवायचा. त्यामध्ये दुहेरी कापसाची वात, त्यामध्ये मोहरीचं तेल. आता हा दिवा आपल्याला देवघराजवळच ठेवायचा आहे, तिथेच तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला पिवळी मोहरी टाकायची आहे. पिवळी मोहरी नसेल तर तुमच्या घरामधली काळी मोहरी टाकली तरीही चालेल. त्यानंतर 5 भीमसेनी कापराचे तुकडे. भीमसेनी कापूर नाही आहे, मग तुमच्याकडे पूजेमध्ये जो वड्या कापराच्या वापरल्या जातात त्याचे 5 तुकडे टाकले तरीही चालेल. त्यानंतर 5 काळी मिरी. काळी मिरी घेताना व्यवस्थित गोल गोल असलेली घ्या, कुठेही चिरलेली तुटलेली अशी अर्धवट मिरी घेऊ नका. अखंड छान अशी असलेली 5 मिरी. लक्षात आलं. एक मातीची पणती, त्यामध्ये दुहेरी कापसाची वात, त्यामध्ये मोहरीचं तेल, त्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी, 5 कापराच्या वड्या आणि 5 काळी मिरी. हा दिवा तयार झाला. आता या दिव्याला हळदी कुंकू, तर आता बघा, त्या दिव्याला तुम्हाला
असा दिवा झाल्यानंतर त्याला हळदी, कुंकू, अक्षता, फुलं त्या दिव्याला वाहून घ्यायची आहे. त्या दिव्याला धूप दीप ओवाळायचा आहे आणि नंतर तो दिवा प्रज्वलित करायचा. आता आपण तिथेच बसायचं आहे. तिथे तुम्हाला 3 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. 3 वेळा नाही तर निदान 1 वेळा तरी आवर्जून करा. 1 वेळा गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. 1 माळ ओम गण गणपती नमः या मंत्राची करायची आहे. ओम गण गणपती नमः 108 वेळा म्हणजे 1 माळ आलं. 1 वेळा अथर्वशीर्षम, 1 वेळा गणेश स्तोत्र, 108 वेळा गणपती मंत्र झालं. त्यानंतर ही सेवा आपल्याला तिथेच बसून करायची आहे. त्यानंतर बघा, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा 11 वेळा म्हणायचं आहे. आता ही सेवा दररोज तुम्हाला अशाच पद्धतीने करायची आहे. आता बघा, दररोज तोच दिवा घ्यायचा, दिव्यातली वात बदलायची. दिव्यात आता बघा कापूर जो आहे तो वितळून जाईल. त्यानंतर त्याच्यामध्ये मिरे आहेत ते तसेच राहतील, मोहरी असेल ती राहील. तर तुम्हाला ती काढून एका डब्बीमध्ये भरायची. त्यामध्ये जेही साहित्य शिल्लक राहील ना ते एका डब्बीमध्ये भरून ठेवायचं. आता रोज तुम्ही जेव्हा दिवा लावणार त्यामध्ये नवीन वाट टाकायची, नवीन मोहरी टाकायची, नवीन काळे मिरे टाकायचे आणि जे जुनं साहित्य आहे ते एका डब्बीमध्ये भरून ठेवायचं. 21 दिवस कंटिन्यू जसं सांगितलं तसं कंटिन्यू करायचं. 21 दिवस झाल्यानंतर 22व्या दिवशी जेही साहित्य राहिलं होतं म्हणजे दिव्यातमध्ये शिल्लक राहिलं आपण जे जमा केलं आहे ते तुम्हाला कापराच्या वडांबरोबर जाळायचं आहे. आता ही सेवा तुमचे मुलं जर मोठे असतील तर त्यांना तिथे बसून स्वतःलाही सेवा करायला लावा. लहान असतील तर आईवडिलांनी करा. बाहेरगावी राहत असतील तर आईवडिलांनी त्यांच्यासाठी ही सेवा केली तरी चालेल. पण कंटिन्यू सतत 21 दिवस तुम्ही हा दिवा लावा. तसं तुम्ही उद्या 1 दिवस लावला तरीही चालेल. मात्र मी तुम्हाला सांगेन की जर खरंच रिझल्ट हवा असेल तर तुम्ही मुलांसाठी कंटिन्यू 21 दिवस हा उपाय आवर्जून करून बघा. तुम्हाला याचा खरंच खूप चांगला अनुभव येईल. बघा, अगदी साधा सोपा दिवा सांगितलेला आहे. तुम्ही करून बघा, तुम्हाला चांगला अनुभव येईल.